दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। देवळाली गावातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आठवडे बाजारात आज झेरॉक्स नगरसेवक पतीची उघड दादागिरी पाहायला मिळाली। प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेविका श्वेता निर्मल भंडारी यांचे पती निर्मल भंडारी यांनी मनपाच्या अतिक्रमण विभागावर दबाव टाकत अचानक कारवाई घडवून आणल्याचा गंभीर आरोप होतोय। दर सोमवारी केवळ काही तास भरत असलेला हा बाजार शेकडो शेतकरी आणि कष्टकरी व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आधार आहे। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण अधिकाऱ्यांवर दबाव आणून भाजीपाला, कॅरेट आणि वजन काटे जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे गरीब शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले। आधीच बेमोसमी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर ही कारवाई म्हणजे सरळ दंडेलशाही असल्याची भावना व्यक्त होते। 4 पैसे कमावण्यासाठी आलो आणि हातातलं सगळंच गेलं, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध करत लोकप्रतिनिधींच्या नावावर त्यांच्या कुटुंबियांकडून प्रशासनावर दबाव टाकून गैरवापर होत असेल तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा दिलाय। वाळू सुभेकर गेल्या 5 वर्षापासून आठवडे बाजार भरतो। काय गोर गरीब शेतकरी इथं माल घेऊन येतात, लांबून निपाट लासलगाव इकडून त्यांचं अतिक्रमण म्हणून माल उचलला, त्यांनी पोट कसं भरायचं? तक्रार नसताना पण माल उचलला, याचा अर्थ काय? तडपशाही चालू आहे बाई। महापालिकेने जागा का द्यावा? एक ग्राउंड खाली ह्याच्यात भाजीपाला बसावा, बरोबर आहे का नाही? विनंती बा, गोरगरिबाला तकलीफ देऊ नये कोणी पण। काय आता हे नगरपालिकावाले आले बाई म्हणे तक्रार आहे, कोणाची तक्रार आहे? कुठे गेले ते साहेब लोक? कोणाचीच नाही ना। हे अत्याचार चालू आहे खरं। काय मराठी माणसावर अत्याचार, ते पण स्थानिक। मग बघा आता तुम्ही न्याय द्या लोकांना। हॅलो, काय पत्र दिले का? फोन आला होता, कोणाचा फोन आहे? लाव फोन ला, कोणाचा फोन आहे? बोलतो लाव फोन। कशाबद्दल तू मनावर ठेव का? असं नाही बोलायचं, तोंड नाही फोडायचं, जास्त नाही बोलायचं। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसंच अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर कोणाच्या दबावाखाली ही कारवाई झाली याचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे। देवळाली गावातील हा प्रकार केवळ एका बाजारापुरताच मर्यादित नसून सत्तेचा गैरवापर विरुद्ध सामान्य जनतेचा संघर्ष अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।